आता क्वेश्चन नंबर 4 मधला डी. तर क्वेश्चन नंबर 4 मधला डी काय आहे, probability that a pen manufactured by a company will be defective is 1/10. म्हणजे काय आहे की एक पेन डिफेक्टिव्ह व्हायची प्रॉबिलिटी किती कंपनीमध्ये 1/10 आहे. ठीक आहे. आणि इफ 12 सच पेन्स आर मॅन्युफॅक्चर्ड, आणि किती पेन मॅन्युफॅक्चर केले, 12 पेन मॅन्युफॅक्चर केले. फाइंड द प्रॉबिलिटी दॅट, पहिलं काय एक्झॅक्टली 2 विल बी डिफेक्टिव्ह. त्याच्यामध्ये काय एक्झॅक्ट 2 डिफेक्टिव्ह यायचे चान्सेस किती ते फाइंड आउट करायचे. त्याच्यानंतर ना ॲटलिस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह. म्हणजे आपल्याला बघा इथं एन जो दिलेला आहे तो N12 दिलेला आहे आणि पी किती दिलेला आहे 1/10. किती दिलेला आहे 1/10. ठीक आहे. तर मग आपण आता याचं सोल्युशन फाइंड आउट करू. बघा इथं 110 झालेलं आहे, ॲक्च्युली ते 12 आहे. ठीक आहे. 1/10 आहे, सॉरी इथं बघा हे 1/10 आहे. ठीक आहे, टायपिंग मिस्टेक आहे. मग इथं सोल्युशन, सोल्युशनमध्ये काय आहे प्रॉबिलिटी ऑफ पेन मॅन्युफॅक्चर्ड म्हणजेच पी दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. एक पेनची डिफेक्टिव्ह व्हायची प्रॉबिलिटी किती आहे 1/10 म्हणजेच किती ते 0.1 आहे. ठीक आहे. मग 0.1 आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ ट्रायल्स म्हणजे काय एन म्हणजेच किती पेन मॅन्युफॅक्चर करता आहे, इथं 12 पेन मॅन्युफॅक्चर करता आहे. ठीक आहे. मग बघा आता इथं डिफेक्टिव्ह व्हायचे चान्सेस किती आहे 0.1 आहे. तर डिफेक्टिव्ह न व्हायचे चान्सेस किती म्हणजेच क्यू इक्वल्स टू काय येणार 1 - पी. मग 1 - पी जर केलं तिथं काय येणार 1 - 0.1 म्हणजेच किती येणार 0.9 म्हणजेच क्यू इक्वल्स टू किती आलं 0.9. ठीक आहे. मग आता इथं कोणतं डिस्ट्रीब्युशन यूज करायचं बघा, हे कसं ठरवायचं. इथं दिलेलं नाही बायनॉमियल यूज करायचं की पॉयझन यूज करायचं की आपल्याला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन यूज करायचं. बघा इथं एन, बघा एन किती आहे 12 आहे, एन म्हणजे छोटा आहे, आणि पी किती आहे पी 0.1 आहे. 0.00 असं आहे का नाही, म्हणजे पी काय आहे मोठा आहे आणि एन काय आहे छोटा आहे. मग अशा केसमध्ये कोणतं डिस्ट्रीब्युशन यूज करायचं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. बाय युझिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय आहे पी ऑफ आर इज इक्वल्स टू NCR P⁻R Q⁻N-R. ठीक आहे. मग हा फॉर्म्युला यूज करायचा आणि सॉल्व करायचं. मग पहिलं काय सॉल्व करायचं सांगितलेलं आहे आपल्याला. मग बघा पहिलं आहे एक्झॅक्टली 2 विल बी डिफेक्टिव्ह. एक्झॅक्टली 2 विल बी डिफेक्टिव्ह. ठीक आहे. मग 2 डिफेक्टिव्ह असेल तर म्हणजेच आर इक्वल्स टू किती दिलेलं आहे 2 दिलेलं आहे. मग इथं काय आहे पी ऑफ 2 इज इक्वल्स टू आता एन किती इथं 12 आहे, सी आर किती दिलेलं आहे 2 दिलेलं आहे, आणि पी किती इथं 0.1 रेस टू किती येणार आर काय इथं 2 आहे, आणि क्यू किती आलेला आपला 0.9 रेस टू किती येणार 12 - 2. ठीक आहे. मग इथं काय येणार पी ऑफ 2 इज इक्वल्स टू, आता बघा NCRचा फॉर्म्युला आहे म्हणजे इथं काय येणार 12 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेटमध्ये 12 - 2 फॅक्टोरियल. ठीक आहे. 12 - 2 फॅक्टोरियल इंटू 0.1 रेस टू 2 इंटू 0.9 रेस टू 10. मग बघा पी ऑफ 2 फाइंड आउट करायचं कॅल्क्युलेटरमध्ये. तर कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेशन करा. बघा कॅल्क्युलेटरमध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर किती येतं बघू. आता बघा NCRचं कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे. तर NCRचं कॅल्क्युलेशन करताना 12 फॅक्टोरियल यासाठी एक्स इनवर्स प्रेस करायचं, शिफ्ट एक्स इनवर्स. ठीक आहे. इथं 2 फॅक्टोरियल इंटू
10 फॅक्टोरियल. आता 12 मायनस 2 किती होणार 10. ठीक आहे, फॅक्टोरियल मग त्याचं येतं 66 इंटू 0.1 स्क्वेअर इंटू 0.9 मग त्याचा आन्सर येतं बघा परत एकदा करतो. 12 फॅक्टोरियल डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल इंटू 10 फॅक्टोरियल इंटू 0.1 रेज टू 2 इंटू 0.9 रेज टू 10. बघा याचा आन्सर येतं 0.23014. ठीक आहे, याचं आन्सर आलं 23014. ही काय आली प्रॉबिलिटी ऑफ एक्झॅक्टली गेटिंग 2. ठीक आहे, आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे सेकंड केस. तर सेकंड केसमध्ये काय विचारलं आहे त्यांनी, तर सेकंड केसमध्ये विचारलेलं आहे ॲट लिस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह. 2 विल बी डिफेक्टिव्ह. ठीक आहे, ॲट लिस्ट किती डिफेक्टिव्ह आहे 2 डिफेक्टिव्ह आहे. मग बघा आता आपल्याला ॲट लिस्ट वर्ड यूज झालेला आहे. ठीक आहे, मग ॲट लिस्ट म्हणल्यानंतर काय राहतं की कमीत कमी 2 डिफेक्टिव्ह पाहिजे किंवा 2पेक्षा जास्त पण राहू शकतं. ठीक आहे, म्हणजे बघा आर इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला, आर इज इक्वल्स टू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2. म्हणजे काय आहे की 2 आणि 2पेक्षा जास्त. मग 2पेक्षा जास्त जर म्हणलं तर बघा आपल्याला इथं काय करावं, पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2. म्हणजेच पी ऑफ 2 प्लस अप टू द पी ऑफ 12 पर्यंत सगळे फाइंड आउट करून ॲड करावं लागेल. एक तर तुम्ही असं करू शकता किंवा बघा टोटल प्रॉबिलिटी जी राहते, टोटल प्रॉबिलिटी किती राहते 1 राहते. मग तुम्ही काय करू शकता, मग 1मधून मायनस करू शकता 12पेक्षा. बघा आता इथं 0 आणि 1 2च बाकी. मग हे 2 काय करायचे तुम्ही, आर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 साठी 1 मायनस ब्रॅकेट घ्यायचा पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 असे 2 फाइंड आउट करायचे. मग इथं काय येणार 1 मायनस ब्रॅकेटमध्ये बघा याच्यासाठी परत 12C0 0.1 रेज टू 0, कारण की पी रेज टू आर होतं ना, आर काय इथं 0 आहे. आणि पुन्हा 0.9 रेज टू 12 मायनस 0 प्लस पुन्हा इथं काय येणार सेकंड केस. मग सेकंड केस काय पी ऑफ 1ची, म्हणजे इथे येणार 12C1 0.1 रेज टू 0.1 रेज टू, आता आर किती इथं 1 आहे, पुन्हा 0.9 रेज टू 12 मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट. मग इथे येणार बघा पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 मायनस ब्रॅकेटमध्ये. आता 1 बाय 1 दोन्ही फाइंड आउट करायचे. ठीक आहे, तर पहिलं काय आहे 12 फॅक्टोरियल डिवाइड बाय 0 फॅक्टोरियल इंटू 12 फॅक्टोरियल. मग ते येणार आहे 1. मग 1 इंटू 0.1 रेज टू 0 इंटू 0.9 रेज टू 12. ठीक आहे, मग ते येतं 0.2824. ठीक आहे, प्लस पुन्हा ब्रॅकेटमध्ये 12 फॅक्टोरियल
12 फॅक्टोरियल डिवाइड बाय आता बघा तिथं काय दिलेलं आहे, 1 दिलेलं आहे, म्हणजे 1 फॅक्टोरियल इंटू 11 फॅक्टोरियल, ठीक आहे, इंटू मग इथं काय येणार 0.1 रेज टू 1 पुन्हा इंटू 0.9 रेज टू 12 मायनस 1, 12 मायनस 1 म्हणजेच किती 11, ठीक आहे, पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट. मग ते यायला पाहिजे बघा मी तर डायरेक्ट काय केलं आहे, पूर्ण टोटलच काढले, ठीक आहे, दोघांची ॲडिशन काढली डायरेक्ट कॅल्क्युलेटरमध्ये, कारण की राऊंड अप करायची गरज नाही, राऊंड अप करून आन्सर थोडंसं व्हॅरी होतं, त्याच्यामुळे मी काय केलं डायरेक्ट टोटल काढली, ठीक आहे. मग ती आलेली बघा 0.65900025 असं आलेलं आहे, ठीक आहे. मग इथे येणार आहे P ऑफ R इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 इज इक्वल्स टू बघा 1 मायनस आन्सर, मग ते यायला पाहिजे 0.3409, ठीक आहे, 0.34099, ठीक आहे, हे आन्सर आलं पाहिजे. बघा कॅल्क्युलेटरमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे आणि तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे, ठीक आहे. तर ते कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. इथं बघा एक तर तुम्हाला हे पूर्ण सॉल्व करून ॲड करावं लागेल. हे बघा आता इथं किती 12 आहे, 12 मायनस 2, मग एवढे 10 याची कॅल्क्युलेशन करायपेक्षा तुम्ही काय करू शकता, हे एक कॅल्क्युलेशन करू शकता, म्हणजे P ऑफ 0 मायनस P ऑफ 12, सॉरी P ऑफ 0 प्लस P ऑफ 1, म्हणजे काय आहे की ॲटलिस्ट वर्ड यूज झाला की तिथपासून पुढची सॉल्व करायची, मग तिथपासून पुढची सॉल्व करायची किंवा 1 मायनस त्याच्यापेक्षा पाठीमागची घ्यायची. तर मग 1 मायनस आपण काय केलं, पाठीमागची सॉल्व करून कॅल्क्युलेशन फास्ट केलं, ठीक आहे. तर मग आपल्या याचं आन्सर आले बघा दोघांचे पण, तर हे 4 मार्कला आलेलं होतं.